लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री साहेबांनी खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहे। प्रत्येक ताईच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत। जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर काय तुमच्या चुका झाल्या तुम्हाला मी ते सांगणार आहे। सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये सांगणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप छान माहिती देतोय। भरपूर साऱ्या ताईंना आपल्या व्हिडिओमुळे खूप फायदा झालेला आहे। बघा, हा मेसेज तुमच्या मोबाईलवर आलाय का लवकरात लवकर चेक करा। जर तुम्हाला मोबाईल वापरता येत नसेल तर तुमच्या जवळच्या दादाला, तुमच्या भैयाला, कुणाला पण एक मोबाईल द्या आणि त्यांना सांगा की बाबा हा असा मराठीत गव्हर्नमेंटचा मला मेसेज आलाय का, सरकारकडून मला मेसेज आलाय का। जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर सावधान व्हा। त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे येत नाहीयेत, कारण की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक झालेलं नाहीये। तर तुम्ही म्हणत असाल की सर आता आम्ही आमच्या गावापासून खूप दूर राहतो, आमच्या बँकेपासून आम्ही खूप दूर राहतो, आम्ही नेमकं काय करायचं, आम्ही आता बँकेमध्ये जाऊ शकणार नाहीयेत, तर आम्ही काय करायचं। तर लक्षात घ्या, किंवा बरेच लोक असं असतील की ते खूप दूर राहतात त्यांच्या बँकेपासून, किंवा त्यांना बँक सीडिंग करायला, त्यांचं आधार कार्ड लिंक करायला 5-6 दिवस लागत आहेत। तर त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत मी सांगणार आहे। घरी बसल्या तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला सीडिंग करू शकतात। पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे स्वतः तुम्ही करण्यापेक्षा तुमच्या ज्याला मोबाईल वापरता येतो त्यांच्याकडून हे करून घ्या। नसतं स्वतः करत बसताल तर अजून चुका करताल। तर तुम्हाला सोप्या भाषेत मी सगळं सांगणार आहे। फक्त तुमच्या जवळ कोणी जाणकार असेल, ज्याला मोबाईल माहिती कसं वापरायचा, त्याला हे फक्त तुम्हाला दाखवायचंय। काय करायचंय तुम्हाला सांगतो। बघा, पहिला बघूया मेसेज काय आलेला आहे। बघा, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही। आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे। जिल्हाधिकारी, या ठिकाणी जिल्हाधिकारी तर्फे प्रत्येक जिल्ह्याच्या यांच्यातर्फे हा मेसेज आलेला आहे। नेमकं आता काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो। बघा, लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यात अगोदर जी गोष्ट करायची ती काय करायची आहे, गुगलवर जायचंय। बघा, 2 पद्धती आहेत। तुम्हाला बघा खूप छान स्वरूपात, खूप सोप्या भाषेमध्ये मी हे सगळं समजून सांगत आहे। 2 पद्धती आहेत आपल्याकडे। किती पद्धती आहेत? 2 पद्धती। सगळ्यात पहिली पद्धती म्हणजे बँकेमध्ये जाऊन आधार कार्डला लिंक करायचंय। आधार कार्ड तुमचं घेऊन जायचंय बँकेमध्ये, पण प्रोसेस तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। पण जर तुम्ही घरापासून, तुमच्या बँकेपासून दूर असताल, गावाकडे असताल, तर अशा स्वरूपात सोपी अजून एक पद्धत आहे। 2 दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी अपडेट होणार आहे। तुम्हाला जी पद्धत आवडेल ती पद्धत घ्या तुमच्यासाठी। बघा, खूप छान स्वरूपात दोन्ही पण पद्धती मी सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा। आणि चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवायचंय। खूप छान माहिती तुम्हाला देत आहे। चला, सगळ्यात सुरुवातीला जायचंय गुगलवर। गुगलवर जरा बघा, मोबाईल उघडायचा आहे। मोबाईल उघडल्यानंतर गुगलवर जायचंय आणि गुगलवर जाऊन असं टाईप करायचं। त्या ठिकाणी टाईप काय करायचंय, NPC, या ठिकाणी NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी फक्त NPCI एवढंच फक्त गुगल यामध्ये टाईप करायचंय। टाईप केल्यानंतर बघा अशा स्वरूपाचं तुम्हाला या ठिकाणी येईल। त्याच्यामध्ये या ठिकाणी पहिल्याच ह्याच्यावर क्लिक करायचंय, काय, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, NPCI वर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पुढचं पेज अशा स्वरूपात दिसेल। बघा, या ठिकाणी NPCI हे पेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल। भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अपडेट करता येतात, पण आपल्याला दुसरीकडे जायचं नाही, आपल्याला आपलं आधार कार्ड लिंक करायचंय। त्याच्यासाठी बघा या ठिकाणी कंझ्युमर नावाचं एक या ठिकाणी टॅब दिसतोय। भरपूर सारे टॅब हे बटन आहेत, प्रोडक्ट आहे, कंझ्युमर आहे, मीडिया आहे, या ठिकाणी भरपूर असे बिझनेस आहेत, डेव्हलपर्स आहेत, असे भरपूर सारे टॅब आहेत। पण त्यातलं आपलं महत्वाचं टॅब कोणतं आहे, महत्वाची गोष्ट आपली कोणती आहे, त्याच्यावरच आपल्याला क्लिक करायचंय। सगळ्यात इथं लिहिलेलं बघा कंझ्युमर याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय। कंझ्युमर या बटनावर आपल्याला काय करायचंय,
क्लिक करायचं आहे. कंझ्युमर बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी कंझ्युमर बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा भारत आधार सीडिंग एनेबल. या ठिकाणी दिसतंय बघा भारत आधार सीडिंग दिसतंय तुम्हाला या ठिकाणी भारत आधार सीडिंग. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय आणि हीच गोष्ट आपल्याला करायची आहे. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला सीडिंग करून घ्यायचंय. सोपी पद्धत सांगितली का नाही सगळ्यांना? खूप सोपी पद्धत आहे. बघा काय केलं, सगळ्यात अगोदर मोबाईलवर गेलात. पहिली गोष्ट काय केलात, मोबाईलवर गेलात. मोबाईलवर जाऊन गुगल उघडलं, गुगलवर NPCI टाईप केलं. NPCI टाईप केल्यानंतर पहिली जी लिंक येते ती लिंकवर क्लिक केलं. लिंक केल्यानंतर असा स्वरूपाचा फोटो दिसला तुम्हाला. फोटो दिसल्यानंतर आपल्याला कशावर क्लिक करायचंय, कंझ्युमरवर क्लिक करायचंय. कंझ्युमरवर क्लिक केल्यानंतर जायचंय कुठं, भारत आधार सीडिंग मध्ये जायचंय. सीडिंगवर क्लिक करायचंय. झालं. एवढी सोपी पद्धत आहे. या ठिकाणी बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचा हा मोठा फॉर्म दिसेल. मोठा फॉर्म मध्ये काही सोपं आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये याच्यामध्ये. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तुमचं एंटर युअर आधार कार्ड. या ठिकाणी आधार कार्ड टाकायचं आहे. आधार कार्ड बघा पहिले ह्याच्यावर तुम्हाला आधार कार्ड दिसते, ते आधार कार्ड टाकायचंय. ते आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सीडिंग या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधार कार्ड या ठिकाणी दिसते. या ठिकाणी सीडिंग वर क्लिक करा. लक्षात ठेवा आपल्याला सीडिंग करायचंय. सीडिंग करायचंय म्हणजे जोडायचंय आपल्याला. ते जोडायच्या याच्यावर क्लिक करायचंय. सीडिंग वर क्लिक केलं आहे आपण. नंतर तुमची या ठिकाणी बँकचे डिटेल्स टाकायचे आहेत. बघा लाडक्या ताईंनो, तुमचं ज्या नावावर अकाउंट आहे त्याच अकाउंटचे तुम्हाला डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत. बघा लक्षात घ्या, तुम्ही समजा एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही ICICI बँकेमध्ये आहात तर ICICI बँक या ठिकाणी टाकायचंय. तुमचा बँकचा नंबर, तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी परत तुमचा अकाउंट नंबर परत कन्फर्म करायचा आहे. अकाउंट नंबर टाकला, कन्फर्म अकाउंट नंबर टाकला, या ठिकाणी क्लिक करायचंय. बघा हे छोटी एक चौकट दिसते, या चौकटीवर काय करायचंय, क्लिक करायचंय. क्लिक केलं नंतर बघा हा कॅप्चा तुमच्या समोर दिसतोय. कॅप्चा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताल, ज्यावेळेस तुम्ही मोबाईल मध्ये उघडताल त्यावेळेस तुमचं वेगळ्या स्वरूपाचा कॅप्चा आलेला असेल, तोच कॅप्चा तुम्हाला तुमच्या तिथं टाकायचा आहे. कॅप्चा एंटर कॅप्चावर क्लिक करायचंय. एंटर कॅप्चावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं या ठिकाणी प्रोसीड वर क्लिक करायचंय. झालं. एवढं सोपं होतं बघा. एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलंय तुम्हाला की तुम्हाला कुठं जायची गरज नाहीये. घरी बसल्या बसल्या 2 मिनिटांमध्ये तुमचं अकाउंट सीडिंग होणार आहे. आधार कार्ड तुमचं फक्त 2 मिनिटांमध्ये सीडिंग होणार आहे. टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर ही गोष्ट सर्वांनी करून घ्यायची आहे. सीडिंग करून घ्यायचे. तुमच्या आधारवर OTP येईल, OTP टाकून तो कन्फर्म सबमिट करून टाकायचा आहे. तर एवढ्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितले. ही झाली पहिली पद्धत. जर तुम्हाला घरी बसल्या अशा स्वरूपात सीडिंग करायचं असेल तर तुम्ही हे सीडिंग असं करू शकतात. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की मला मोबाईल वापरता येत नाहीये, मला अशा स्वरूपात जाता येणार, मोबाईलवर करता येणार नाहीये, तर दुसरी पद्धत आहे, सोपी दुसरी पद्धत आहे ती म्हणजे तुम्हाला बँकेमध्ये जायचंय. काय करायचंय, तुम्हाला बँकेमध्ये जायचंय आणि बँकेमध्ये जाऊन पण तुम्ही या ठिकाणी सीडिंग करू शकतात. कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. बघा सगळ्यात सुरुवातीला बँकेमध्ये जायचंय. बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना म्हणायचंय आमचं आधार कार्डला DBT बनवायचंय. DBT म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे आमचे जे सरकारचे जे पैसे येतात ते आमच्या डायरेक्ट या अकाउंटमध्ये, या बँकेच्या अकाउंटमध्ये यायला पाहिजेत. असं आधार कार्डला लिंक करून द्या. अशा सोप्या भाषेत सांगा त्यांना. किंवा खूपच तुम्हाला समजलं नाही की DBT काय सगळंच काही समजलं नाही, टेन्शन घेऊ नका. त्यांना फक्त जाऊन सांगा आमचं आधार कार्ड आमच्या बँकेला लिंक करून द्या. एवढ्या सोप्या भाषेत त्यांना सांगायचंय फक्त. त्यांना पण माहिती तुम्ही कशासाठी आलात. लाडक्या बहिणी योजनेचं त्यांना पण सगळे वरून आदेश आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना फक्त सांगायचंय आमचं हे बँक अकाउंट आहे, हे आमचं आधार कार्ड आहे आणि हे ह्या दोघांना जोडून द्या. झाला, विषय संपला. एवढंच करायचंय. मग त्याच्यानुसार ते काय करतील बघा, तुमचे सगळे आधार कार्ड नुसार काय करतील, डिटेल्स टाकतील. तुम्हाला तिथं OTP येईल तुमच्या मोबाईलवर. तो OTP त्यांना सांगायचा आहे. OTP सांगितल्यानंतर तुम्हाला असं बघा थंब नुसार तुमचं जे थंब आहे, थंब नुसार तुमचं ऑथराइज आहेत का नाही, तुम्हीच आहात का नाही हे चेक केलं जाईल. त्याच्यानुसार तुम्हाला OTP येईल मोबाईलवर.
मोबाईलवर OTP आल्यानंतर त्यांना सांगायचंय आणि तुमची व्हेरिफिकेशन प्रोसेस संपली. तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला जॉईन झालेलं आहे, लिंक झालेलं आहे, सीडिंग झालेलं आहे. अशा स्वरूपात तुम्हाला ते काय करायची, प्रोसेस कंप्लीट करायची. आणि प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर थांबायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ते सांगतील तुम्हाला 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये हे बँकला जोडलं जाईल, लिंक होईल. झाल्यानंतर चेक करायचंय आपल्या. बघा मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आधार कसं चेक करायचं स्टेटस. तर आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय. ते माहित नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कसं चेक करायचं आधार कार्ड सीडिंग झालंय की नाही. ते पण तुम्हाला वाटलं तर पुढे मी सांगतो. बघा सोपी भाषेत सांगतो तुम्हाला. जाऊन आधार कार्ड गुगलवर जा, माय आधार टाकायचं आहे. माय आधार वर टाकल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या खाली गोष्टी येतील. माय आधारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं लॉग इन म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमचा या ठिकाणी OTP येईल, तो OTP टाकायचा आहे. पासवर्ड असेल तर पासवर्ड टाकून द्या. खाली कॅप्चा येईल तुम्हाला, तो कॅप्चा टाकून द्यायचा आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन वर क्लिक करायचंय. OTP तुमच्या अकाउंटला आल्यानंतर तो मोबाईलला आल्यानंतर तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील. डाउनलोड आधार कार्ड, प्रोसीड आधार कार्ड, हे याच्याकडे लक्ष न देता डायरेक्ट जायचंय बँक सीडिंग वर. कशावर जायचंय, बँक तुमचं सीडिंग स्टेटसवर चेक करायचंय. आणि स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेक करायचंय की अशा स्वरूपाचं तुमच्या समोर आलंय का. बघा या ठिकाणी जर तुम्हाला ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या, जर तुमच्या अकाउंटला तुमच्या आधार कार्डच्या अकाउंटवर जर असं बँक ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. जर इथं इनॅक्टिव्ह आलं आणि इथं बँकचे डिटेल्स दिसले नाहीत तर लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला येणार नाहीत. तर सगळ्यांनी लक्षात घ्या, जर त्या ठिकाणी इनॅक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या, लिंक करून घ्या. बँकेमध्ये गेल्यानंतर 3-4 दिवसानंतर परत एकदा चेक करा. 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर जर झालं नाही तर परत एकदा बँकेमध्ये चक्कर मारा. बघा प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला भेटायचे असतील, पाहिजे असतील तर थोडेफार कष्ट घ्यावे लागतील. बँकेमध्ये जावं लागेल, रांगेमध्ये उभं राहावं लागेल, 5-10 मिनिटं त्या ठिकाणी फॉर्म भरायला लागतील, ते करावं लागेल, सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. परत जाऊन घरी येऊन 2-3 दिवसानंतर मोबाईलवर हे स्टेटस चेक करावं लागेल. स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे यायला सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला खूप सोप्या भाषेत माहिती सांगितली. लेक्चर आवडत असतील तर लाईक करायचंय, मित्रांना मैत्रिणी तुमच्या शेअर करायचंय. आणि अशा स्वरूपात आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.